नागपूरचे नेते काही गोंदियाचे नेते आमच्या जिल्ह्याला पटीक समजून गृहीत धरून चालतात. त्यामुळे त्यांना आम्ही विशेष करून मी तुम्हाला याच्या पहिले सांगत होतो की विदर्भातली जी परिस्थिती होती, कारण की विदर्भामध्ये एकमेव जिल्हा असा आहे की तो दूध उत्पादकांचा जिल्हा आहे. अनेक सरकार मर्जी झालेत विदर्भामध्ये, पण दूध उत्पादकांना ज्या पद्धतीनं प्रोत्साहित करायला पाहिजे होतं ते केलं नाही. आणि त्याच्यामुळे विदर्भामध्ये दुधाचं उत्पादन आपण वाढवू शकलो नाही. आणि आदुराव पडवळे साहेबांनी सायकलवर दूध गोळा करून त्या काळामध्ये हा संघाला उभं केलं आणि हा संघच आता संपवायचा असा कार्यक्रम या पटिकांच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला पटिक समजले त्यांचे काही हस्तक इथं आहे, त्यांच्या हस्तकाच्या आधारावर हा संघ संपवण्याचं काम सुरू केलेलं होतं. तर मधल्या काळामध्ये आमचे देशात रामदास चौधरी झाले आणि मग पुन्हा संघ आता उभारला. नाही तर आता तो संघाची निवडणूक पण नसती झाली, कारण तोच लिमिटेशन बंद केला असता, तोच भूत पावला असता. निवडणुका हा विषय नसता राहिला. म्हणून संघ वाचवणं हा आमचं पहिलं कार्य आहे. आणि संघाच्या माध्यमातून दूध उत्पादकांना सुरक्षित करणं, कारण की धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. तर त्यावेळेस आपण बाजारात पाहतोय की 2300-2400 रुपयाचा धान 1700 जिल्ह्यामध्ये तुमची छुपी युती आहे, आज ते दिसून आली. काय सांगाल सगळं? कोणती छुपी होती? शिंदे गट आणि काँग्रेसमध्ये आज युती आहे. काय सरकारामध्ये आमच्याकडे एक मन आहे आणि राज्याची मन आहे की सरकाराच्या आपण दरबारात गेलो तर राजकारणाची जोडे चपला बाहेर ठेवायच्या असतात. माध्यमालाही आमची विनंती आहे की त्याला राजकीय वलय न देता आम्ही प्रामाणिकपणे खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, आम्ही सगळेजण या जिल्ह्याच्या दूध उत्पादकांसाठी एकत्रित आलेलो आहोत आणि प्रामाणिकपणे आहोत. ज्या लोकांनी संघ उभवला आणि ज्या लोकांनी त्यांच्या विरोधात मोर्चे काढले तेच लोक आता एकत्रित झाले. त्यांची नियत काय, तो संघ संपवणं आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणं. आमचं देणं लागतं या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी आणि आम्ही स्वतः शेतकरी आहोत. त्यामुळे आम्ही लोकांनी एक निर्णय केला, आम्ही मिळून हा जिल्ह्यातला दुसंघ वाचून जिल्ह्याच्या दूध उत्पादकांना न्याय द्यायचा. कितपत येणारच आहे, त्याला काही शाश्वतीचा विषय आहे. सगळ्याच ठिकाणी त्यांचा पराजय व्हायला लागलेला आहे. ज्या काही सहकारातल्या निवडणुका आज भंडारा जिल्ह्यात झाल्या त्यामध्ये त्यांचा पराजय झालेला आहे. लोकांचा विश्वास त्यांच्यावर राहिलेला नाही. काय नाही, मुळात मी सांगू इच्छितो की पक्षनीय हे सहकार क्षेत्राच्या निवडणुका नसतात. एवढं खरं आहे की शिंदे गटातील पदाधिकारी प्रथमच सहकार क्षेत्रामध्ये पदार्पण करतात आणि का नाही करावं. आम्ही आता 3-3 रेजिमचे आमदार आहोत. आमचे पदाधिकारी 20-30 वर्षापासून कार्य करतात. त्यांना पण वाटते की बाबा सहकार क्षेत्रामध्ये सामील व्हायला पाहिजे, जिल्ह्याचं सहकार क्षेत्र मजबूत व्हायला पाहिजे. एकच व्यक्ती जर 25-25, 30-30 वर्षापासून जर स्वतःची प्रॉपर्टी समजत असतील ना, सहकारमध्ये सामील होत असतील आणि नवीन लोकांना संधी देत नसेल तर हे चुकीचं आहे. म्हणून आम्ही पण आमचे पण कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की सरकारमध्ये आपण सामील व्हायला पाहिजे. निदान आपण आमदार आहोत, काम करू शकतो, त्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकेल म्हणून आम्ही सगळं आता इथे सहकारमध्ये सामील झालो आहे. आणि याला आपण पक्षनिहाय न बघता एक जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी ह्या ठिकाणी आम्हाला सहकार वाचवायचं आहे. जे प्रस्थापित लोकांनी सहकार पहिलेपासून डुबवलेलं आहे त्यांच्या हातातून घेऊन एक नवीन पिढीला, नवीन लोकांच्या हातात द्यायचं आहे. काय वाटते 30 वर्षापूर्वी सहकार महर्षी आणि त्यांना अनुभव असलेले लोक आणि आपण काय वाटतं आपण किती त्यांच्यासमोर राहू शकतो? नाही, नक्कीच सहकारमध्ये जरी आम्ही कधी निवडणूक लढलो नाही पण आम्हाला लोकांच्या हिताचे काम करण्याचा 20 वर्षापासून अनुभव आहे. आणि सहकार काही हा वेगळा नाही आहे.
जे जनता ज्यांच्या मतदारामध्ये आम्ही निवडून येतो त्याच्यातलाच सहकार विभाग आहे. फक्त सहकारमध्ये आम्ही आता पण त्याच्यासाठी हस्तक्षेप करत होतो ती वेगळी भूमिका असते. परंतु जर एखादा सहकार डबघाईस येत असेल, सहकारमधले काही लोक मगरुरीमध्ये येत असतील तर त्यांना वटणीवर आणण्यासाठी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला समोर यावंच लागेल. तर एखाद्या वेळेस सहकार तर समजा इतका जुना भंडारा जिल्ह्याचा सहकार दूध संघ आहे, तो उद्या बंद जर झाला तर लोकप्रतिनिधीवरचा आरोप होईल. त्याच्यापेक्षा त्या भविष्याची परिस्थिती येऊ नये किंवा त्याला अजून कसं मजबूत करता येईल यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आणि ती निवडणूक लढतो. काय वाटतं किती उमेदवार आपल्या निवडणुकीत? बघा, हा विजय आणि पराजयाचा आम्ही काही भविष्यवाणी काही करणार नाही. परंतु नक्कीच आम्ही आमचे संपूर्ण पॅनल निवडून येईल याचा आम्ही प्रयत्न करू. जिल्हा दूध संघाचे आपण अविरत सेवा करत आहात, ज्यामुळे तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये मतदारांना सोडलं काय झालं? मतदार आम्हाला सोडणार नाही, कारण की भंडारा जिल्ह्याची परिस्थिती दुधाच्या बाबतीत मागील जे पदाधिकारी होते यांच्या हातात संघ होता, त्यांनी शेतकऱ्यांचे 16,43,00,000 रुपये दुधाचे देणे बाकी होते आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कर्ज जो पावडर प्लॅन्टसाठी बनले होता तो सुद्धा कर्ज बाजारी संघ मी जेव्हा हातात घेतलो त्यावेळेस ही परिस्थिती मला जाणून आली आणि म्हणून भंडारा जिल्हा दूध संघाकरता आमचे आदरणीय खासदार साहेब, आमदार साहेब आणि भोंडेकर साहेब यांची भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी आणि दूध संघासाठी काम करणं हे त्यांना शेतकऱ्याच्या हिताचे असल्यामुळे अगदी आवडीनं काम करायला बसलेले आहेत आणि ही निवडणूक शेतकऱ्यांच्या हिताची असल्यामुळे कोणत्याही पक्षाची असो, परंतु सहकारामध्ये पार्टी नसते. शेतकऱ्याच्या हित जोपासणारेच हे नेते आपल्याला लोक पसंत करतात. भंडारा जिल्हा दूध संघाचा हा कार्यकाळ जर बघता तर भंडारा जिल्हा दूध संघामध्ये विदर्भातल्या जिल्ह्यापैकी फक्त एकमेव भंडारा जिल्हा दूध संघ आहे आणि त्या भंडारा जिल्हा दूध संघाची प्रगती शेतकऱ्यांच्या दारासमोर आलेली आहे आणि आपल्याला या येत्या निवडणुकीमध्ये जे विरोधी पक्ष आहे त्यांनी डुबवून सोडणाऱ्याला संघ मागे नेण्याचं काम केलेलं आहे. त्यांना त्यांचा सबक दाखवण्याचा आहे आणि लोकांना शेतकऱ्यांना न्याय मिळेल. मी सुद्धा शेतकरी म्हणून काम करतो आणि मला सुद्धा शेतकऱ्याचा हित जोपासायचा आहे. त्याकरता संघांच्या मतदारांनी आणि शेतकऱ्यांनी या भंडारा जिल्हा दूध संघाच्यासाठी ज्यांनी संघ वाचवून ठेवला त्यांच्या पाठीमागे उभं राहावं एवढीच मी आपल्याला आजच्या पत्रकारितेत सांगू. पुन्हा नवीन अध्यक्ष कोण आपल्या ज्या पाण्यामध्ये जर नाही, अध्यक्षाच्या बाबतीत जेव्हा 12 लोक आमचे आले ते आजच्या तारखेला सांगता येणार नाही. अध्यक्षासाठी नाकारणार तर नाही, परंतु कमीत कमी 12 लोक कोणाचे येतात, कोणत्या गटाचे येतात, कशा पद्धतीचे ते ठरवतील ना. आमचे संचालक मंडळाला विश्वासात घेऊ आम्ही तो अध्यक्षपद स्वीकारू. कॅमेरामॅन राकेश अजय भंडारा.